जिव्हाळ्याचा जो विषय आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जलवाहतूक सुरू करायची ही जेव्हा फडणवीस साहेबांकडे स्वतः 2014 ते 19 मध्ये बंदरे खाते होतं तेव्हा त्यांनी काही प्रकल्पांना चालना दिलेली, संकल्पनाला सुरुवात केलेली. आता त्याच्यातलीच एक संकल्पना म्हणजे मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणं, रोरो सर्व्हिस सुरू करणं ही संकल्पना मूळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. आणि आता या महायुती सरकारचं नेतृत्व करत असताना परत एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर या त्यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सुरुवात येणाऱ्या 1 मार्चला आपण भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून आपण सुरू करतोय. हा मुंबई ते विजयदुर्ग हा एक पहिला मार्ग रूट असेल. येणाऱ्या काळामध्ये मुंबई ते रत्नागिरी असो, मुंबई ते महाड असो, असं असंख्य वेगवेगळे रूट याच्यामध्ये आपण वाढवणार आहोत. या बाबतीची पूर्ण माहिती गेल्या काही दिवसापासून म्हणजे ही बोट सुटणार कुठून, बोटीच्या तिकीटचे दर काय आहेत, याचे सगळ्याची सगळी माहिती वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्यानुसार तिकीटची बुकिंग पण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. चांगला रिस्पॉन्स या तिकीटच्या बुकिंगला आम्हाला मिळतोय. म्हणजे प्रीमियम इकॉनॉमी, फर्स्ट क्लास गाड्या आणि बाईक याचे सगळ्यांचे रोरो मध्ये जाण्याची तयारी 1 मार्च पासून लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिमग्यासाठी जसं आम्ही गावी जातो तसंच या वर्षी शिमग्यासाठी जाण्यासाठी, सिंधुदुर्ग गाठण्यासाठी रोरोचा वापर आमच्या कोकणातली जनता मोठ्या प्रमाणामध्ये करताना आम्हाला तिकीट बुकिंगच्या निमित्ताने दिसतंय. अशाच पद्धतीचे प्रयत्न भविष्यामध्ये पण रोरोच्या माध्यमातून मुंबई आणि कोकणाला जोडण्याचं, किंबहुना मुंबई किंवा महाराष्ट्र अन्य राज्यांबरोबर जोडणं, मुंबईला अन्य जिल्ह्यांबरोबर जोडण्याचं काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचं काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होईल असं आवर्जून या निमित्ताने नमूद करतो. बघा, एक तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणाला जाण्यासाठी आपण जेव्हा 4.5-5 तासात कोकणात जाऊ शकू तर मोठ्या प्रमाणामध्ये आपला वेळ वाचेल. आपल्याला आपल्या गावाकडे नातेवाईकांकडे जाण्याचा फायदा आहे. त्याचबरोबर पर्यटन असो, आमचे आंबा काजू व्यवसायाला पण मोठ्या प्रमाणामध्ये, मच्छीमारी मोठ्या प्रमाणामध्ये या निमित्ताने चालना भेटेल. म्हणून मी बोललो की पर्यटन आणि रोजगार या दोन्ही विषयाला ह्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन भेटेल. सुरक्षतेची सगळी काळजी घेऊन एक तुम्ही लक्षात घ्या, एवढ्या वेळ आम्हाला का लागला, काही 2-3दा तुम्हाला बातम्या द्यायला लागलं, काही रोरो बंद अवस्थेत, अशा काही बातम्या आम्ही ऐकल्या. पण आम्ही काय काळजी घेतली की प्रत्येक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगी मिळाल्यानंतरच आम्ही काही ट्रायल रन केलं आणि त्यानंतर आम्ही ह्या पद्धतीचं रोरो सर्व्हिस सुरू करतोय. आताही जेव्हा तुम्ही 1 मार्च पासून प्रवासी तिथे जायला सुरुवात करतील तेव्हाही काही डॉक्टर आपण बोटीवर पण उपलब्ध करून देतोय. काही लोकांना ते समुद्राचा प्रवासाचा त्रास असतो, जसं गाडीमध्ये काही आपल्याला त्रास होतो, सी सिकनेस त्याला म्हणतात, त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. म्हणून त्याचीही काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेतलेली आहे. कुठे झाड आणि गार्डन मला एक दाखवावं, आम्ही त्या पद्धतीची मदत करतो. पर्यावरणपूरक विकास हाच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा मुख्य हेतू आहे. म्हणून त्या जेटी भागात जी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डची जागा आहे, समुद्रकाठी जागा आहे, तिथे असलेली सगळी दुरावस्था, सगळं घाण, सगळ्याची स्वच्छता करून स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊन, कारण का तिकडली एक मच्छीमार सोसायटी आहे, त्यांच्याकडे ती जेटी चालवायला दिलेली आहे. आणि म्हणून प्रवाशांना कमीतल्या कमी तिकडे त्रास सहन व्हावा, स्वच्छ भाग तिथे मिळावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण जेव्हा वर्सोवा ते मडपर्यंत जाऊ तेव्हा आता जे काय होणार आहे, आता तिकडचा जो पंटून होतं, जे काय जेट्टी त्याला पंटून म्हणतात, तिकडे भोकं पडलेली, त्याच्यावर अक्षरशः गोधड्या टाकलेला,
आता उद्या तिथे कोण डुबलं असतं, कोण पडलं असतं, अपघात झाला असता, तर आमच्या नावाने तुम्ही लोकांनी फटाके फोडले असते, आहे की नाही? की नितेश राणेच्या खात्यावर बघा भोके पडली आहेत, ह्या पडली आहेत, त्या पडले. आता आम्ही काहीतरी चांगलं करायला जातो आणि 30 40 वर्षापासून त्याने काय हातच लावलेलं नाही. मी स्वतः जाऊन व्हिजिट केलं. मग तिकडच्या काही बोटीवर, प्रवासी बोटींवर परवानगी नसताना पण बाईक पण ठेवला गेलेला, त्याही आम्ही बंद केल्या. उद्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि लोकांना प्रवासाच्यासाठी चांगले दर्जेदार जेटी आणि सुविधा मिळावी, हीच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय. वर्षानुवर्ष 5 रुपये घेतले जातात लोकांकडून, त्याच्यातला 1 रुपया महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि उर्वरित तो फिशरीचं जी संस्था आहे त्यांना. आता 5 रुपये आपण कोणी लोकांनी हल्ली बघितले आहेत का हे जरा मला सांगा. त्याचा कॉईन कसा दिसतो, नोट कसा दिसतो, पण आमच्याकडे 5 रुपयात घेतले जातात. म्हणून चांगली सुविधा देऊन, अजून त्याचा चांगला तिकीटचा चार्ज वाढवून, दर्जेदार सुविधा देऊन आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचं पण उत्पन्न वाढावं, या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे. आता तुम्ही बोट पाहिली आहे का? कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट, आता आम्ही जेव्हा लक्झरी गाड्या, आम्ही प्रायव्हेट लक्झरी गाड्या कोकणात पाठवतो तेव्हा 2000 2500 देतो आपण. उडान स्कीमच्या अंतर्गत जेव्हा चिपी विमानतळ सुरू झालेलं तेव्हा 2,500 ते 4,000 तिकीट होतं. आता पीक जेव्हा गणपती आणि ह्या टायमाला 17,000 पण तिकीट असतं. आमचे लोक घेतात आणि जातात. म्हणून माझं म्हणणं आहे की लोकांच्या भावनांचा आदर करून आम्ही ही बोट सुरुवात करतोय. बघू टप्प्याटप्प्याने जशा सूचना येतील, शेवटी चालवणे आमची जबाबदारी आहे. उद्या प्रश्न विचारणारे उद्या बंद पडल्यानंतर आमच्याच नावाने खडी फोडणार आहेत. तुमच्यासारखे ते सुरू केलेला प्रकल्प बंद झाला, असं कसं झालं है ना? मग तेव्हा हे सगळं आठवणार नाही का साहेब तुम्ही फार तिकीट कमी लावलेलं, जास्त लावलेलं. तुमची जे दोन्ही बाजूनी वाजण्याचा जो प्रकार आहे ना, त्याचा आम्हाला चांगला अनुभव असल्यामुळे टप्प्याटप्प्याने बघू पुढे. थोडं थांबा. 6 तारखेच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं अर्थसंकल्पाचं भाषण झाल्यानंतर त्याबद्दल मी उत्तर देतो. टर्मिनल आहे ना, तू गेला नाहीस का? तू माझी चूक ना तुझी चूक आहे. त्याला कुटुंबाला घेऊन जा जरा क्रूज टर्मिनलला. 24 तास बातम्या देण्यापेक्षा 1 तास जरा घरगुती द्या. डावाल क्रूज टर्मिनलला, पण ते केंद्र सरकारचं आहे. तुला नाही वेळ असेल तर मी तुला घेऊन जातो. घरातल्या मला तरी आशीर्वाद देतील तुझ्या. अरे नरिमन पॉइंटला भावा, तिथे आपण मरीना उभारतो, क्रूज टर्मिनल नाही उभारत. पर्यावरणाची आम्हालाही काळजी आहे. समुद्रामध्ये क्रूज टर्मिनल कसं उभारतो?